संसारावर विजय प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ग्रंथात असतं. ग्रंथ हे आपल्या ग्रंथी भेदन करतं. ग्रंथ म्हणजे काय? ग्रंथ म्हणजे ग्रंथी भेदन करणारं ते ग्रंथ, तो ग्रंथ. जो ग्रंथी या आपल्या कर्मग्रंथी आहेत, वासना ग्रंथी आहेत, त्यांचं भेदन करणारा तो ग्रंथ. म्हणून ते म्हणतात जयत्य नेन संसारमिती जयो ग्रंथस्तद मुदीरयेत. आणि मग आपण त्याची सुरुवात करावी आणि उपशिक्षयती, तिथून ग्रंथाला प्रारंभ करावा. आणि यांचं नमस्करण करून, यांना नमस्कार करून मुने साधू पृष्ठोहम भवद्भिर्लोक मंगलम यत्कृत कृष्ण संप्रश्नो येनात्मासु प्रसिद्धती. आणि मग शौनकादिकांच्या प्रश्नावरून सूत म्हणतात, हे मुनी लोकांनो, तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला. लोकमंगलम, ज्यातून समाजाचं कल्याण होतं, केवळ एका व्यक्तीचं नव्हे, समाजाचं कल्याण ज्यातून होतं असा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. यात कृतकृष्ण संप्रश्नो, आणि कृष्णाबद्दलचा प्रश्न आहे. काय विचारता? कृष्णाचा प्रश्न, भगवंताबद्दलचं केलेली विचारणा ही येनात्मासु प्रसिद्धती, ज्यांनी आत्मा प्रसन्न होतो, ज्यांनी मन प्रसन्न होतो, ज्यांनी भगवान प्रसन्न होतो, असे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत. आणि सवय पुंसां परो धर्मो येतो भक्तिरधोक्षजे. आता सांगायला सुरुवात केली. सूत म्हणतात, सगळ्यात पहिल्यांदा सवय पुंसां परो धर्मो, सगळ्यात श्रेष्ठ मानवासाठी कोणता धर्म असेल तर परो धर्मो. परो धर्म म्हणजे काय हे सांगताना त्यांनी म्हटलंय की परमधर्म, धर्माचे दोन प्रकार आहेत. प्रकार म्हणण्यापेक्षा दोन रूप आहेत असं म्हणा. एक बाह्य रूप आणि एक अंतरंगातलं रूप. एक आचार प्रभवो धर्म, आचार हा धर्माचं स्वरूप आहे आणि विचार हे त्याचं अंतरंगातलं स्वरूप आहे. आचार आणि विचार हे दोन्ही एक मिळून धर्म होतो. धर्म म्हणजे नुसता आचार नाही, नुसत्या टिळा टोपी माळा गळा म्हणती आम्ही संत, परस्त्री देखोनी झाले चंचल चित्त, असे एकनाथ महाराज म्हणतात. तेव्हा नुसत्या बाह्य गोष्टीच्या प्रदर्शनाने धर्म कधी अस्तित्वात येत नसतो. बाह्य गोष्टी खूप सगळ्या करता येतील, पण अंतरंग कोणाला कळणार नाही. म्हणून सुखा महाराजांनी म्हटलंय की या बाहेरच्या वेशाला तुम्ही भुलू नका. काय भुललाशी वरलिया रंगा, वरच्या रंगाला भुलू नका. का? आतमध्ये असलेला भगवान, त्याचा विचार हा लक्षात घ्या. पण दोन धर्माचं स्वरूप सांगितलंय, एक बाह्य, दुसरा अंतरंग. एक प्रवृत्ती लक्षण, दुसरं निवृत्ती लक्षण. पण मग ते म्हणाल बाह्य लक्षण का सांगितलं, तर ते म्हणतात याच्यासाठी सांगितलं की सुरुवातीला लोक पाहतात आणि तसा आचार करतात. ही सुरुवातीला आचरण आवश्यक आहे. समजा उदाहरणार्थ एखादा धर्म आहे, तो म्हणतो की अशा प्रकारचे कपडे घालावेत, अशा प्रकारचं गंध लावावं, अशा प्रकारचं आपण आचरण ठेवावं. हे आचार कशाने सांगितले? एकादशी करा. उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय म्हणतो एकादशी हा आचार आहे, आचार आहे, मान्य आहे. त्याचप्रमाणे माळ आहे, तुळशीची माळ गळ्यात घातली, हा आचार रूपाने. ही तुळशीची माळ गळ्यात घातली म्हणजे समग्र धर्म आला असं नाही, परंतु निदान सुरुवात झाली. निदान प्रारंभ, सुरुवात. लहान मुलांना शाळेत जायचं तर आपण प्रलोभन दाखवतो, तुला एक मोठी पाटी आणतो, तुला चित्राचं पुस्तक आणतो. चित्राचं पुस्तक आणलं की त्याला बरं वाटतं, दप्तर आणलं की बरं वाटतं, वॉटर बॅग आणली की बरं वाटतं. का? त्या निमित्ताने तो शाळेत जातो. पण शाळेत जाणं म्हणजे काय? वॉटर बॅग असणे पाहिजे असं नियम आहे का? असा नियम नाही. पण प्रवृत्ती म्हणजे शब्दच आहे, प्रवृत्ती. आपली वृत्ती तिकडे गेली पाहिजे. प्रवृत्ती आधी आहे. म्हणून सुरुवातीला प्रवृत्तीकारक धर्म सांगितला. प्रवृत्ती लक्षणो निवृत्ती लक्षणश्च. धर्म दोन प्रकारचा आहे, एक प्रवृत्तीकारक, दुसरा निवृत्तीकारक. पण प्रवृत्तीकारक धर्म प्रारंभी सांगितला. आचार प्रभवो धर्म हे आधी सांगितलं. मग गोपीचंदन लावणं,
माळा तुळशीच्या घालणं, एकादशी करणं, हे काय हो? हे आचाराचे लक्षण आहेत. म्हणून हे आचार आहे. मग आचार खोटा आहे का? आचार चूक आहे का? नाही, आचार बरोबरच आहे. कारण दिसतो पहिल्यांदा आचार. विचार दिसतो का? विचार कुठं दिसतो? विचार अंतःकरणात असतो. विचार आपल्या बुद्धीत आहे, मेंदूत आहे, तो दिसत नाही, पण आचार दिसतो. म्हणून सुरुवातीला आचरण, एक कद घातला, आपण पूजा करायला लागलो. मग कद घातला म्हणजे पूजा, हा आचार आहे. वास्तविक मन चंगा तो काठवट में भी गंगा, हे खरं आहे. मन स्वच्छ पाहिजे, मग तुम्ही कसेही असलं तरी चालतं. पण लोकांच्या दृष्टिकोनातून ते चालत नाही, म्हणून आधी आचार. मग दुसरा ते म्हणतात प्रवृत्ती लक्षण सोपराह यस्तु धर्मात श्रवणादरादी लक्षणा भक्तिर्भवती स परो धर्म. जो परधर्म कोणता आहे? तर भक्ती ज्यातून निर्माण होते तो परधर्म, परोधर्म. श्रेष्ठ धर्म कोणता आहे? तर ते म्हणतात ज्यातून भक्ती उत्पन्न होते. कर्मकांड जे आहे ते आचाराचे. कर्मकांड हा आचार धर्म आहे. मग सगळ्या गोष्टी आपण जमा करतो. आपण षोडशोपचार पूजा, मग त्यात गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, त्याचप्रमाणे हे सगळे पंचामृत, अत्तर, वस्त्र, प्रावरण, फुलं, हे सगळे आपण गोळा करतो. हे काय झालं? हे षोडशोपचार पूजा झाली. मग पंचोपचार पूजा आली, त्यातून थोडक्यात मध्ये पंचोपचार आली. पण नंतर मानस पूजा आली. काहीच बरोबर जवळ नाहीये, मन असू द्या ना. मनाने आपण डोळ्यासमोर आणायचे देव, आणि आता एवढ्या मोठ्या व्यापक परमेश्वराला अर्पण करायचे. काय अर्पण करायचे? म्हणजे नैवेद्य. कोणाला नैवेद्य अर्पण करता? एवढ्याशा वाटीमध्ये आणलेला नैवेद्य, एक चमचाभर खीर, आणि तो तर विश्वात्मा आहे. ते म्हणतात अमृत नैवेद्यम वरुणात्मने वम वरुणात्मने अमृत नैवेद्यम सर्पयामी. वरुण कोण? वरुण, वरुण म्हणजे समुद्र. समुद्रा एवढं व्यापकच त्याचं प्राशन करण्याची क्षमता त्याच भगवंतामध्ये. म्हणून वरुण रूपाने मी तुम्हाला नैवेद्य अर्पण केला. आकाश रूपाने फुलं अर्पण केले. फुल एवढं फुल देवाला बसतं काय? नाही. ते म्हणतात खम आकाशात्मने पुष्पम परिकल्पयामी समर्पयामी. हे आकाश म्हणजे फुल आहे, देवा हे समर्पित घ्या. ही गंध, पृथ्वी हेच गंध आहे, समर्पण घ्या. याप्रमाणे हे व्यापक असणाऱ्या ही मानस पूजा आहे. तेव्हा अशी मानस पूजा, पण ती फार पराकोटीच्या माणसाला शक्य होते, सामान्य माणसाला नाही. म्हणून सामान्य माणसाला गंध, पुष्प, धूप, दीप हे सांगितले. का? तर तो आहे आचार धर्म. मग तुम्ही म्हटलं दिवा लावला नाही, दिवा लावल्याशिवाय पूजा कशी करायची? मग ते म्हणतात नसू द्या ना दिवा. या मानस पूजेमध्ये दिव्याची गरज नाही. का? तर ते म्हणतात धूप आणि दीप आपल्या मध्येच आहे. रम, रम हे जे बीज आहे ते दिव्याच आहे. बस झालं. रम, रम म्हणले की दिवा लागला. कसं काय म्हणले? हो, रम हे बीज अग्निबीज आहे, आणि अग्नी तुम्ही प्रगट केलं म्हणजे दिवा लागला. तेव्हा बाकीच्या गोष्टीची गरज नाही. पण कधी पराकोटीला पोहोचल्यावर, अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या तीरावर, जसं नदीचे 2 तीर आहेत, अलीकडचं आणि पलीकडचं. अलीकडच्या तीरावर आपण आहोत. आपण पहिलं तीरी म्हणजे ज्ञान प्राप्तीचे आपण अधिकारी नाहीत. म्हणून आपल्याला कर्म आधी सांगितलंय. म्हणून ते म्हणतात सुरुवातीला कर्म सांगितलं, आणि हे कर्म मग यज्ञ करा, याग करा, उपासना करा, जप करा, तप करा, होम करा. पंचमहायज्ञ सांगितलेत. गृहस्थाश्रमी, गृहस्थाश्रमी तुम्ही आहात ना, तुम्ही घरी राहता ना, मग घरी मात्र बायको पोरं याचा आनंद घ्यायचा, आणि गृहस्थाश्रमाचे जे धर्म आहेत ते पाळायचे नाहीत. म्हणजे तुम्ही धार्मिक झाले नाहीत. का? तुम्ही जर गृहस्थाश्रमी आहेत तर तुम्ही गृहस्थाश्रमाचा धर्म पाळला पाहिजे. ज्याच्यात तुम्ही आहात त्याचा धर्म पाळायला पाहिजे का नाही? हो, आपण गृहस्थाश्रमी आहोत, म्हणून आपल्याला आपला धर्म पाळला पाहिजे. म्हणून आपल्याला पंचमहायज्ञ केले पाहिजेत. भूतयज्ञ केला पाहिजे, पितृयज्ञ केले पाहिजेत, त्याचप्रमाणे देवयज्ञ केला पाहिजे. पितृयज्ञ, भूतयज्ञ, देवयज्ञ, अग्निहोत्र हे दररोज वैश्वदेव
नैवेद्य झाला पाहिजे. का तर तुम्ही गृहस्थाश्रमात आहेत म्हणून तुम्ही संन्यास स्वीकारा, काही गरज नाही. मग हो संन्यासी व्हा, तुम्हाला तर काहीच नको आहे ना, सकाळी उठायचं आणि जप नको, तप नको, होम नको, हवन नको, काहीच नको, काय करायचे, मग तुम्ही संन्यास स्वीकारा ना, घरात कशाला राहता, जा ना संन्यास आश्रमात. आश्रमात तुम्ही कोणत्या आहात हे महत्वाचं आहे. तुम्ही दुसरीत आहेत तर दुसरीचा अभ्यास करा, तुम्ही पाचवीत आहेत तर पाचवीचा करा, दहावीत आहेत तर दहावीचा करा. का अहो आमचे वडील तर काहीच अभ्यास करत नाहीत. अहो ते सगळे वर्ग पार करून पुढे गेलेत, त्यांना आता गरज नाही. निर्ग्रंथ अप्यनुक्रमाः, जे निर्ग्रंथी झालेत, ज्यांना सगळ्या ग्रंथांचा अभ्यास झालाय, आता त्यांना कोणत्या इयत्तेची गरज नाही, शिकण्याची गरज नाही. पण आपण इयत्तेत आहोत. कोणत्या? आपण गृहस्थाश्रम रूपी इयत्तेत आहोत, तर आपल्याला गृहस्थाश्रमाचं परिपालन करावंच लागेल. मग ते म्हणतात याप्रमाणे याच्या पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा मात्र जो धर्म आहे तो निवृत्ती लक्षणाचा धर्म आहे. आणि हा निवृत्ती लक्षणाचा धर्म कथम भूता अहेतु की हेतु. निवृत्ती लक्षण त्यालाच म्हणतात की जे कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, आणि तो खरा धर्म आहे. परोधर्म हा अपरधर्म आहे, तो परधर्म आहे. जो परधर्म आहे, जो श्रेष्ठ दर्जाचा धर्म आहे, पर म्हणजे दुसरा नव्हे, पर म्हणजे या ठिकाणी श्रेष्ठ. सवय पुंसाम परोधर्मो यतो भक्ती रधोक्षजे. अधोक्षजाची भक्ती हा खरा धर्म आहे. आणि अधोक्षज म्हणजे सगळे विषय ज्याच्या खाली आहेत त्याला अधोक्षज असं म्हणावं. अधः अक्षजाः यस्य सहा. सगळे इंद्रिय ज्ञान ज्याच्या खाली आहे. अधः म्हणजे खाली, अक्षज म्हणजे इंद्रिय ज्ञान ज्याच्या सगळ्याच्या खाली ज्याचं इंद्रिय ज्ञान आहे, म्हणजे इंद्रिय ज्ञानाच्या वर जो आहे त्याला अधोक्षज म्हणतात. म्हणून इंद्रिय ज्ञानाने जो कळत नाही त्याला अधोक्षज असं म्हणतात. अशा अधोक्षजाचं भक्ती ही खरा धर्म आहे. आणि ही भक्ती कशी असावी? मग भक्तीमध्ये लालसा नको, मला हे पाहिजे म्हणून भक्ती नको. काहीतरी प्रलोभनासाठी तुम्ही देवपूजा करू नका. देवपूजा करायची, काहीतरी मनात हेतू ठेवायचा आणि देवपूजा करायची, ते म्हणतात तो खरा धर्म नाही. मग खरा धर्म कोणता? तर कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय, कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाशिवाय, अपेक्षेशिवाय जे केलं जातं त्याला अहेतुक्य प्रतिहता असा शब्द वापरलाय. आणि ती खऱ्या अर्थानं हेच थोर भक्ती आवडते देवा. ही तीच थोर भक्ती आहे. तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय हीच थोर भक्ती देवाला आवडते. संकल्पावी माया संसाराची. संसार त्यागून जे केलं जाते त्याला भक्ती म्हणतात. त्याग हा भक्तीमध्ये आवश्यक आहे. कशाचा त्याग? जे जे आपल्याला आवडतं त्या वस्तूचा त्याग करा, म्हणजे भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि ही भक्ती कशी आहे? अहेतुक्य प्रतिहता, हेतुरहितता, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इच्छेची अपेक्षा नाही. आणि असा भक्तीचा धर्म कोणता? तर ते म्हणतात अशी भक्ती आम्हाला अप्रतिहत अशी पाहिजे. अप्रतिहत, अप्रतिहत दोन या ठिकाणी लक्षणं सांगितलेत भक्तीची. जी श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे, जी साध्य भक्ती आहे, साधन भक्ती नाही. साधन भक्ती अलीकडची आहे. साध्य भक्ती आता यातून काही मिळवायचं नाही. साधन भक्ती आणि साध्य भक्ती. साधन भक्ती कोणती? उदाहरण सांगायचं झालं, साधन कशाला म्हणायचं? समजा उदाहरणार्थ आपण गावाहून आलो, आपण गावाला गेलो होतो, बसमध्ये बसलो. बस हे साधन आहे. बसमध्ये बसून, कारमध्ये बसून आलो. आल्यानंतर मग पुन्हा रिक्षात बसलो. रिक्षात बसून पुन्हा आपण घरी आलो. आता एक जण विचारतो, का पोहोचले का गावाकडं? हो हो पोहोचलो. पोहोचलो, गावाकडं पोहोचलो. घरी पोहोचले का? नाही, अजून साधन चालूच आहे. अजून घरी पोहोचलेच नाही, चालतोच आहे. हे काय रस्त्याने निघालोच आहे, चालतोच आहे. चालतो 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 म्हणत दारापर्यंत आला. पोहोचला गाव घरी? हो हो. आता पोहोचल्यासारखाच आहे. मग पोहोचला घरात, पाऊल टाकला उमऱ्याच्या आत. आला का घरी? हो घरी आलो बाबा, घरी आलो. मग घरी आल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या घरामध्ये चालत जाता की नाही? हो घरात चालत जातो.
मग आता घरी आलात ना, मग आता चालणं थांबलं का? नाही चालणं. रस्त्याने होतात तेव्हा चालत होतात, तेव्हा तुमचे पाय चालत नसले तरी रिक्षा चालत होता. नंतर पायऱ्यावर तुमचे पाय चालले आणि घरात आलात तरी तुमचं चालणं चालूच आहे. आता कुठं चालला तो? नाही, कुठंच नाही. मग चालायला? हो चालायलोय, पण घरी आहे. जोपर्यंत तो घरी येत नाही तोपर्यंत ती भक्ती साधन भक्ती, आणि जेव्हा तो घरी आला तरी तो चालतोच आहे, ही साध्य भक्ती. आता तुम्हाला काय साधायचंय? काही नाही, घरी तर आलात मग तरी चालायलात. हो, मग ही साध्य भक्ती झाली. म्हणजे आता अपेक्षा काहीच नाहीये. त्याप्रमाणे ते म्हणतात अशी ही साध्य भक्ती जी भगवंताची आहे ती अहेतुक्य प्रतिहता. अप्रतिहत, अप्रतिहत म्हणजे कुणी कितीही अडचणी आणू द्या, कोणाचे कितीही संकट येऊ द्या, त्या भक्ती पुढे संकट टिकत नाही. नाही नाही नाही, काय हो म्हणले, भक्ती करत होतो मी, मध्यंतरी भक्ती करत होतो, मग काय झालं? काय नाही हो, अडचणीच आल्या, राहूनच गेलं. चालू होतं माझं वाचन, गीतेचं वाचन दररोज चालू होतं, दररोज एक अध्याय वाचत होतो. मग काय झालं? वाचत होतो, भूतकाळ कशाला? ते म्हणले नाही नाही, मध्ये जर अडचणी आल्या आणि ते जे राहून गेलं ती खरी भक्ती नाही. ते म्हणतात त्याच्यावरून तुम्ही मात करून गेलं पाहिजे. जशी त्या माऊलींनी उदाहरण दिले, माळिया जेव ते नेले मग ते निवांतची ठेले. जसा माळी हा दारे धरतो, पाणी धोधो धोधो वाहत असतं, आणि माळी काय करतो, त्याला अडवतो आणि दुसऱ्या वाफ्यात टाकतो. इथं अडवलं की ते दुसरीकडे जातं, ते थांबत नाही. पाणी थांबतं का? नाही, या माळ्याने अडवलं आता थांबा. नाही, ते म्हणते इकडं नाही का, मी दुसऱ्या वाटेने जाऊ. ते पाणी जशी स्थिती, मनाची स्थिती असली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की याला अप्रतिहत असा शब्द वापरलाय. किती किती अडचणी येऊ द्या. तुकाराम महाराजांना काय कमी अडचणी आल्या का? पण तुकाराम महाराजांनी भक्ती सोडली नाही. अडचणी खूप आल्या, संकट खूप आले, पण त्यातून भक्ती पासून ते परावृत्त झाले नाहीत. एकदा त्या मार्गाला लागले की ते भक्तीचा मार्ग त्यांनी सोडला नाही. संकट आले कितीही. असं म्हणतात की ज्या वेळेला भानुदास महाराज, हे आपण भानुदास उग म्हणत नाहीत, भानुदास एकनाथ उग म्हणत नाहीत, ज्या भानुदास महाराजांच्या पांडुरंगाची मूर्ती विजयनगरकडे घेऊन